होतोय पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यामध्ये आता यश आलेलं आहे। मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे आणि आता हळूहळू या सगळ्या प्रवाशांना एक एक करून बाहेर काढलं जात आहे। या मोनोरेलच्या खिडकीची काच तोडण्यामध्ये आता यश आलेलं आहे आणि काच तोडल्यानंतर अग्निशमन विभागाचे काही कर्मचारी काही जवान हे आता मोनोरेलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि एक एक करून सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। अग्निशमन विभागाच्या वतीने जे वाहन त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याची हायड्रोलिक शिडी लावून या सगळ्या प्रवाशांना आता सुखरूपपणे बाहेर काढलं जातानाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालेलं आहे। गेल्या पावणे 2 तासांपासून हे सगळे प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडलेले होते। तर मोनोरेलमधील प्रवाशांचं हे रेस्क्यू ऑपरेशन आम्ही तुम्हाला दाखवतोय। अग्निशमन दलाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। नागरिकांना सुखरूपपणे आता बाहेर काढलं जातंय। अचानकपणे ही मोनोरेल बंद पडलेली होती आणि त्यामुळे प्रवासी मोनोरेलमध्ये अडकलेले होते। लाईट देखील बंद झालेली होती, एसी देखील बंद झालेले होते आणि त्यामुळे श्वसनाचा त्रास देखील काही प्रवाशांना या मोनोरेलमध्ये सुरू झालेला होता आणि अखेर प्रशासनाला अग्निशमन विभागाला मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक प्रयत्न करण्यात आले, दरवाजा उघडण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले, मात्र शेवटी या मोनोरेलची खिडकी आणि तिची काच फोडत एक एक करत या प्रवाशांना आता खाली उतरवलं जातंय। अग्निशमन विभागाचं जे वाहन आहे त्या वाहनाला जी हायड्रोलिक शिडी असते त्या शिडीच्या माध्यमातून एक एक करून हे सगळे प्रवासी आता खाली उतरवले जात आहेत। सुखरूपपणे त्यांचं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून रेस्क्यू ऑपरेशनाच्या या ठिकाणी काही रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलीस देखील या ठिकाणी मदतीला आहेत, पालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या मोनोरेलमधील प्रवाशांचं सुखरूपपणे हे रेस्क्यू ऑपरेशन आता या ठिकाणी केलं जात आहे। एक एक करून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं जात आहे। ही थेट या रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मोनोरेल बंद पडलेली होती, विद्युत पुरवठा खंडित झालेला होता आणि त्यानंतर मोनोरेलची लाईटही बंद झाली, वातानुकूलित यंत्रणा अर्थातच एसी देखील बंद झालेले होते आणि त्यामुळे हे सगळे प्रवासी अडकलेले होते ते बाहेर काढा अशी विनंती करत होते। काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली, त्या दृश्यांमध्ये असं दिसतंय प्रवासी खिडकीतून प्रशासनाकडे हात जोडून देखील विनंती करत होते आणि अखेर अग्निशमन विभागानं चाचपणी केल्यानंतर हा शेवटचा मार्ग त्यांना मिळालेला आहे आणि एका खिडकीची काच फोडत सुखरूपपणे या सगळ्या प्रवाशांचं रेस्क्यू केलं जात आहे आणि या रेस्क्यू ऑपरेशनचे हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मोनोरेलमधील प्रवाशांचं हे रेस्क्यू ऑपरेशन आता एक एक करून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे, सुखरूपपणे त्यांना खाली उतरवलं जात आहे। पुरुष असतील, महिला असतील, काही लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि आता अग्निशमन विभागाचे काही उच्चपदस्थ अधिकारी यासोबतच पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रतिक्रिया आहे ती आपण ऐकूयात। पूरी टीम इन्वॉल्व है, फायर डिपार्टमेंट की और पुलिस की। रेस्क्यू काम चालू है। आप कितने लोग हैं? अभी पता लग रहा है, अभी कर रहे हैं, रेस्क्यू चल रहा है, रेस्क्यू हो जाएगा, डोंट वरी। तर काही अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रेस्क्यू हे केलं जातंय आणि यशस्वीपणे हे रेस्क्यू केलं जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, थेट त्या ठिकाणचे अपडेट आपल्याला स्वप्नील पोहोचवतात। स्वप्नील, या ठिकाणी बघतोय रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात येतंय। या ठिकाणी काही महिला आणि पुरुषांना या मोनोरेल मधून बाहेर काढण्यात आलेला आहे। भारत माता की जय असं या पुरुषांनी खाली आल्यानंतर घोषणा दिलेल्या आहेत। आपण काही महिलांशी संवाद साधू। काय नक्की काय अनुभव होता? श्वास घेण्यासाठी सुद्धा काय खूप त्रास झाले। अजून माझ्या पायाचं पण दुखतंय। हिंदी में बोलिए ना, हिंदी में बोलिए। बहुत बेकार अनुभव है। मेरा हस्बैंड ऊपर है, अभी भी बंद हो गया था।
या ठिकाणी बघितलं तर एक भयानक स्थिती होती असं या सर्व प्रवाशांकडनं सांगण्यात येत आहे। अनेक जे महिला आहेत या ठिकाणी खाली उतरल्या, त्यांच्या अश्रू दिसत होते। काय वाटत होतं की आप फंसे थे अंदर, कितने टाइम से फंसे थे? अभी एक काम करो, ऊपर जाओ चेक कर लो, ऊपर जाके चेक कर लो, फिर पता चलेगा कि क्या होता है गर्मी से। आप किसी से संपर्क किया था आपने? 101 से किया था लेकिन कुछ कांटेक्ट नहीं हुआ। आपण बघितलं 101 ला कॉन्टॅक्ट केला परंतु काही संपर्क झाला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोनोरेल मधून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। इकडे सुद्धा पहिल्या ज्या डब्यामध्ये महिला होत्या त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, दुसऱ्या डब्यातील सुद्धा पुरुष जे आहेत प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलंय। दरम्यान या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सुद्धा या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। मात्र 3 लॅडर लावण्यात आलेले आहेत, 3 लॅडर दिसत आहेत, सोबत एक आणखी एक जी शिडी आहे ती त्या ठिकाणी लावलेली आहेत। एकूण 4 शिड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या डब्यातील हे रेस्क्यू ऑपरेशन आपण थेट मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल, दुसऱ्या डब्यातील हे रेस्क्यू ऑपरेशन दाखवण्यास त्याला विनंती करेल की या लॅडर वरून पुरुषांना खरं तर चालत चालत खाली उतरवण्यात येते। ही पहिली लॅडर होती ज्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीमने एकूणच सर्व या महिलांना खाली आणण्यात आलं आणि दुसऱ्या डब्यामध्ये पुरुष प्रवासी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काही महिला सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। ही लॅडर वरती नेलेली आहे आणि हायड्रॉलिक लॅडर ही आहे आणि पुढे आणखी सुद्धा 2 लॅडर आपल्याला पाहायला मिळतात। तिसऱ्या आणि चौथ्या डब्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काही प्रवासी अडकलेले आहेत, त्यांना सुद्धा खाली आणण्यात येतंय। मात्र एकूणच काही प्रवासी हे भयभीत झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतात। काही महिला प्रवासी आहेत त्या सुद्धा भयभीत झाल्याचं पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा एकूणच या प्रवाशांना रेस्क्यू करण्यामध्ये एक सर्व बाजी लावताना पाहायला मिळतात। मात्र एकूण जर या ठिकाणी सर्च ऑपरेशन जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन करण्यात येतं आणि मुंबईतलं हे सर्वात मोठं सर्च ऑपरेशन आहे। त्यामुळे नक्कीच एक आव्हानात्मक सर्च ऑपरेशन असणार आहे। त्यामुळे या सर्च ऑपरेशन दरम्यान काही महिला काही मुलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हे एक महत्त्वाचं आणि मोठं असं सर्च ऑपरेशन आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच अगदी स्वप्नील, हे रेस्क्यू ऑपरेशनचे थेट दृश्य तुम्ही आम्हाला दाखवताय। मात्र काही वेळापूर्वी बाहेर पडलेल्या सुखरूपपणे बाहेर पडलेल्या प्रवाशांसोबत तुम्ही संवाद साधत होता। त्यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की आम्ही क्रमांक 101 अर्थातच आपत्कालीन क्रमांकाला फोन केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तो क्रमांक लागलाच नाही। हे एक मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहे। स्वप्नील, नक्कीच या ठिकाणी बघितलं तर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत। अधिकारी सुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतात। MMRDAचे अधिकारी असतील, एकूणच म्हाडाचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिका आणि पालिका कर्मचारी सुद्धा या ठिकाणी या सुद्धा ऑपरेशनवरती बारीक लक्ष ठेवून आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्च ऑपरेशन दरम्यान जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीची स्थिती आपण पाहतो, भीती त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते। खाली उतरताना पण एकूण या सर्व प्रवाशांना डिरेक्शन जे आहे ते या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते। त्यामुळे हे काचा तोडून नाही तर एकूण दरवाजाचे थोडासा दरवाजा उघडला गेलेला आहे आणि त्यातूनच या प्रवाशांना जे आहे ते बाहेर काढण्यात येत आहे। साधारणतः स्वप्नील, किती प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि आणखीन किती प्रवासी वरती मोनोरेलमध्ये अडकलेले आहेत? नक्कीच आतापर्यंत 25 ते 30 प्रवासी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे। आणखी अद्यापही वरती 150 पेक्षा जास्त प्रवासी हे असल्याची शक्यता आहे, कारण पहिल्या डब्यातही आणखी गर्दी पाहायला मिळते। जी पहिली लॅडर खाली येते हायड्रॉलिक सिस्टीमने, त्यामधून सुद्धा आपण बघतोय अनेक प्रवासी जे आहेत ते खाली आणण्यात येत आहेत। या प्रवाशांना पहिल्या सुद्धा जेव्हा ही लॅडर खाली आली त्यातून सुद्धा 15 ते 20 महिला होत्या, त्या बाहेर आल्या होत्या आणि आता दुसऱ्यांदा ही लॅडर सुद्धा खाली येते। त्यामुळे या लॅडरवरती सुद्धा अनेक प्रवासी पाहायला मिळतात, या शिडीवरती प्रवासी पाहायला मिळतात। पहिल्या डब्याला मी सांगेल माझ्या कॅमेरामॅनला पहिल्या डब्याला झूम करून दाखवायला, या पहिल्या डब्यात सुद्धा हा दरवाजा थोडासा ओपन करण्यात आलेला आहे, दरवाजा खोलण्यात आलेला आहे। त्याच्या मागे काही प्रवासी हे बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतात। काही प्रवाशांना हा रोखण्यात सुद्धा येतोय, मात्र लाईट नसल्यामुळे खरं तर या ठिकाणी लाईट नसल्यामुळे आता रात्रीचा वेळ, लाईट नसल्यामुळे काही दृश्य जे आहेत ती स्पष्ट दिसत नाहीयेत। मात्र या डब्यांमध्ये स्वप्नील, काही वेळासाठी थांबवतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं संपूर्ण लक्ष या रेस्क्यू ऑपरेशनवर आहे आणि त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे। पण पाहूयात, काही तांत्रिक कारणानं चेंबूर आणि भक्ती पार्कच्या दरम्यान एक मोनोरेल अडकून पडलेली आहे। MMRDA, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत आहेत।
सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येतंय, त्यामुळे कोणीही काळजी करू नका, घाबरून जाऊ नका असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, सर्वांनी संयम ठेवावा विनंती आहे असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं आहे।